ओम श्री परमात्मने नमः. अथ अष्टदशोऽध्यायः. श्लोक क्रमांक 59. यत् अहंकारमाश्रित्य यत् अहंकारमाश्रित्य यत् अहंकारमाश्रित्य न योत्स इति मन्यसे न योत्स इति मन्यसे न योत्स इति मन्यसे यत् अहंकारमाश्रित्य न योत्स इति मन्यसे यत् अहंकारमाश्रित्य न योत्स इति मन्यसे यत् अहंकारमाश्रित्य न योत्स इति मन्यसे. मिथ्येष व्यवसायस्ते मिथ्येष व्यवसायस्ते मिथ्येष व्यवसायस्ते ते प्रकृतिं त्वां नियोक्ष्यति ते प्रकृति त्वां नियोक्ष्यति ते प्रकृतिस्त्वां नियोक्ष्यति. मिथ्येष व्यवसायाते प्रकृति त्वां नियोक्ष्यति मिथ्येषा व्यवसायाते प्रकृति त्वां नियोक्ष्यति मिथ्येषा व्यवसायाते प्रकृति तां नियोक्ष्यति. यत् अहंकारमाश्रित्य न योत्स इति मन्यसे मिथ्या एषा व्यवसायाते प्रकृति त्वां नियोक्ष्यति यत् अहंकारमाश्रित्य न योत्स इति मन्यसे मिथ्या एषा व्यवसायाते प्रकृति त्वां नियोक्ष्यति यत् अहंकारमाश्रित्य न योत्स इति मन्यसे मिथ्या एषा व्यवसायाते प्रकृति त्वां नियोक्ष्यति. तू अहंकार धरून मी युद्ध करणार नाही असे मानतोस तो तुझा निश्चय व्यर्थ आहे, कारण तुझा स्वभाव तुला जबरदस्तीने युद्ध करायला लावेल. अहंकारामुळे फल योग्य मिळणार नाही हे सांगितले. येथे भगवंत म्हणतात, अहंकाराने क्रियाही योग्य होणार नाही. ऐकणे किंवा न ऐकणे यामुळे पतन होणार नाही, पण अहंकारामुळे पतन होणार. कर्म करणे न करणे हे बाधक नाही, पण अहंकार बाधक आहे. भगवंत म्हणतात, मी आपली प्राप्तीही करवील आणि तुझे विघ्नही नष्ट करेन. तरीही अर्जुन काहीच बोलत नाही. तू माझी गोष्ट ना समजेने ऐकली नाहीस तरी चालेल, पण तू जर माझी गोष्ट अहंकाराने ऐकली नाहीस ना तर तुझं पतन निश्चित आहे. हरये नमः हरये नमः हरये नमः. आता आपण 60वा श्लोक घेऊया. ओम श्री परमात्मने नमः. अथ अष्टदशोऽध्यायः. श्लोक क्रमांक 60. स्वभावजेन कौन्तेय स्वभावजेन कौन्तेय स्वभावजेन कौन्तेय निबद्धस्वेन कर्मणा कृतं निबद्धस्वेन कर्मणा कृतं निबद्धस्वेन कर्मणा निबद्धस्वेन कर्मणा स्वभावजेन कौन्तेय निबद्धस्वेन कर्मणा स्वभावजेन कौन्तेय निबद्धस्वेन कर्मणा स्वभावजेन कौन्तेय निबद्धस्वेन कर्मणा. कर्तुम् इच्छामि यत् मोहात् कर्तुम् इच्छासि यत् मोहात् कर्तुम् इच्छासि यत् मोहात् करिष्यस्वशोऽपि यत् करिष्यस्यशोऽपि यत् करिष्यस्य अवशोऽपि यत् करिष्यस्य अवशोऽपि यत् कर्तुं न इच्छासि यत् मोहात् करिष्यसि अवशोऽपि यत् कर्तुम् इच्छामि यन्मोहात् करिष्यसि अवशोऽपि यत् कर्तुं न इच्छामि यत् मोहात् करिष्यसि अवशः अपि तत्. स्वभावजेन कौन्तेय निबद्धस्वेन कर्मणा कर्तुम् इच्छामि यन्मोहात् करिष्यस्य वशोऽपि तत्. स्वभावजेन कौन्तेय निबद्धस्वेन कर्मणा कर्तुम् इच्छासि यन्मोहात् करिष्यस्य वशोऽपि यत्. स्वभावजेन कौन्तेय निबद्धस्वेन कर्मणा कर्तुम् इच्छसि यन्मोहात् करिष्यस्य वशोऽपि यत्. हे कौन्तेया,
जे कर्म तू मोहामुळे करू इच्छित नाहीस तेही आपल्या पूर्वकृत स्वाभाविक कर्माने बद्ध असल्यामुळे पराधीन होऊन करशील. स्वभाव दोन प्रकारचा. एक विहित कर्माचा स्वभाव, हा सहज असल्याने स्वस्वभाव, हा सजातीय असल्याने जन्म नाही. निषिद्ध कर्माचा स्वभाव, हा आगंतुक असल्याने परस्वभाव, हा आसक्तीजन्य कुसंगजन्य आहे. मनुष्याचे कर्तव्य आहे आपल्या स्वभावानुसार वागणे व आपल्या वर्णधर्माचे पालन करणे. भगवंत अर्जुनाला आज्ञा देतात, तू कर्तव्य मात्र समजून युद्ध कर अथवा माझी आज्ञा मानून तुला युद्ध करावेच लागेल. माझा आश्रय घेतलास तर अहंकार राहणार नाही. अहंकारच हा बंधनकारक असतो, जो प्रकृतीला परवश झालेला असतो. अशुद्ध प्रकृतीचा माणूस प्रकृती विरुद्ध कर्म कसे करणार? हरये नमः, हरये नमः, हरये नमः.